आता NTA नुसार रिनीटचा जो शेड्यूल आहे तर त्यानुसार जे 12वीचे विद्यार्थी होते तर त्यांचा जो ट्रेस फॅक्टर असेल किंवा काही विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत तर ह्यासाठी आपल्याला आयुर्वेदानुसार सोल्युशन आहे. तर ते कसं काय, तर जे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा एक्झाम द्यायची आहे तर त्यांनी जर थोडासा वेळ काढून कॉन्सन्ट्रेशन केलं, मेडिटेशन केलं, ओंकार जप केला, गायत्री मंत्र केला किंवा योगा काही आहेत जे मनावरती सूदिंग इफेक्ट करतात ते जर केलं तर नक्कीच त्यांना जी एक्झाम देणार आहोत आपण त्यासाठी जर कॉन्सन्ट्रेशन वाढून पुन्हा जे आपण तयारी करणार आहोत किंवा एक्झामला न आठवणारे उत्तर असतील तर ते लवकर सुटतील. आणि त्यानुसारच त्यांनी आहारामध्ये जर ब्राह्मी वटी घेतली किंवा दूध आणि तुपाचा वापर केला किंवा रोज 2 बदाम किंवा अक्रोड अशी फळं जे ब्रेनला टॉनिक आहेत ती जर वापरली तर नक्कीच त्यांना अभ्यासासाठी फायदा होईल. आणि ह्यासोबतच जर त्यांनी अभ्यास करतानाचा जर त्यांनी टाइम शेड्यूल व्यवस्थित ठरवून घेतला, म्हणजे दिवसभरामध्ये जेव्हा बोर होतंय तर तेव्हा केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स करणं किंवा फिजिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते पाठ करणं आणि रात्रीच्या वेळी अभ्यास न करता सकाळी पहाटे उठून अभ्यास करणं, असं जर त्यांनी त्यांचं शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच ते नीटच्या ह्या एक्झाममध्ये यशस्वी होतील.